24 तासात सगळ्यांची हिस्ट्री येते बघा आपल्या डोक्यात. कॉलेजात ही वंदना, अरे म्हणजे आमच्या शेठची बायको, त्या मुरलीच्याच ग्रुपला होती बघ. सॉलिड होतं बघ तेव्हा या दोघांचं. संजय चल, मला तुझं काम आहे. चल. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, पण स्टाफला वरच्या अधिकाऱ्यांबद्दल अगदी डिटेल माहिती असते बरं का. साहेबांच्या प्रथम पत्नीच्या अपघाती निधनानंतर तुम्ही सेक्रेटरीतून कशा मालकी झाला, तुमचा एकंदर स्वभाव सगळं कळलं मला. पण मी खोलवर जायचं ठरवलं. साहेबांची अपॉइंटमेंट मागितली, पण ती मिळेच ना. HR डिपार्टमेंटच्या पुढे जाताच येईना. मग एक रिसर्चची थाप मारली. MSc गोल्ड मेडल तिथे काम असेल ना मॅडम. माझा तर विश्वासच बसेल, पण मी अविश्वासही दाखवू शकत नव्हतो. तुझा तो एकंदर खर्चिक स्वभाव, मागं पुढे न बघता बेबंद जगणं, मागे असेच गहाण टाकलेले दागिने आणि तो सोडवताना भेटलेली तो मुरली, सगळं अगदी क्षणात डोळ्यातून गेलं माझ्या. पण मला कळत नाही जयशी, तुला या साऱ्यात इन्व्हॉल्व व्हायची काय गरज होती? मी तुला दुपारी देखील विचारलं साहेब. हो, मला देखील मॅडम बद्दल कळल्यावर, तुमच्याबद्दल थोडीफार माहिती मिळाल्यावर या सगळ्यापासून दूर जावं असं वाटलं होतं. मग माझा तुमचा काहीच संबंध नव्हता, पण वंदना तुमच्या मुलावरच उठली होती. ती तुम्हाला कुठल्याही हिशोबाने संपू इच्छिते हे माझ्या लक्षात आलं होतं. इतका चांगला माणूस बळी जा आणि माहीत असून सुद्धा मी काही करू शकणार नाही हे मला स्वस्थ बसू देईना. देशमुखांचं रक्त मला तसं करू देईना. साहेबांच्या सहानुभूतीची गरज जास्त वाटली असेल तुला. शरा वंदना, तुझ्या यापूर्वीच्याही भानगडी मी बाहेर काढू शकतो बरं का, पण चिखलफेक करायचा माझा स्वभाव नाही. खरं तर साहेबांची कुचंबडा मला पावे ना. आता मला स्वतःला खरं प्रूव्ह करणं हा एक प्रेशर इश्यू झाला होता. पण मी प्लॅन केला. माझ्या मित्रालाच इथे AC सर्व्हिस करायला पाठवलं. पिस्तुलाचं काळजी घेण्याचं वचन साहेबांनी मला स्वतः दिलं होतं. मॅडम, खरं आणि खोटं तुम्ही इतकं बेमालूमपणे मिसळलं होतं की प्रत्येक शहानिशा करताना एकट्याची चूक नक्की झाली असती. मी त्याला सांगितलं, तुझ्याबद्दलची त्याची माहिती जर का खोटी असली तर मी त्याला पोलिसात देईन, आणि खरी असली तर त्याच्या नोकरीचा मोठा प्रश्न मी सोडवेन. सहानुभूतीमुळे नाही, क्वालिफिकेशन्समुळे. सहानुभूतीची जबरदस्त किंमत अनेकदा मोजली आहे. खरं तर मी काल घाबरलोच होतो. तुम्ही एखादी सायकिल केस असता तर माझी धडकत नव्हती. तुम्हाला तर काय फार फार तर मनोविकाराची ट्रीटमेंट सुरू झाली असती, पण मी तर आयुष्यातून उठलो असतो. हो मॅडम, तुमच्या पहिल्या नवऱ्याच्या सोपळ अपघाती निधनाबद्दलची माहिती पण मुरलीने न विचारताच दिली बरं. कदाचित तुमचा भरोसा वाटला नसेल का? वंदना, तुला सगळं माफ होतं. एखाद्याचा स्वभाव उथळ असतो. नशीब